शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली। येत्या 4 ऑगस्टला आता पुढील सुनावणी होणार आहे। आधी आमचं म्हणणं ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। चिन्ह हे पक्षासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी यावेळी चिन्हावर दावा केला। त्यासोबतच सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद असताना नवा प्रतोद का नेमण्यात आला अशी विचारणाही सिब्बल यांनी केली। त्यासोबतच निवडणूक आयोगाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचंही सिब्बल म्हणाले। आता या प्रकरणी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत गेले कित्येक दिवसापासून सुनवाई होत नव्हती, ती आजपासून सुरुवात झालेली आहे। आज खऱ्या अर्थाने 3 वाजता एक महत्त्वपूर्ण वकिलांचा पण एक मॅटर कोर्टासमोर होतं, म्हणून कोर्टाने विनंती केली होती की आपण पुढची तारीख हे करूया। परंतु कपिल सिब्बल यांनी विनंती केली की आजपासून तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या, आणि म्हणून कपिल सिब्बल यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी आज माननीय न्यायालयाने दिली आणि त्यांनी 15-20 मिनटं त्यांची बाजू मांडली। परंतु ह्या संपूर्ण सुनावणीचा तारीख आता मंगळवारी ठरलेली आहे। मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे। कुठच्याही लेजिस्लेटरने म्हणजे कुठच्याही MLAने किंवा MPने अशा प्रकारची कृती केली ज्याच्यामध्ये 2/3 नंबर असेलही तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा, परंतु लेजिस्लेटिव्ह पार्टीला कुठलाही हक्क नाही आहे। ओरिजिनल पार्टीने मर्जर केल्याशिवाय ते होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी केली अशी कृती दुसऱ्या पक्षाबरोबर किंवा दुसऱ्याबरोबर जाणं आणि त्याला कुठेतरी थारा मिळायचा प्रयत्न कोणीही केला असेल स्वतःच्या अधिकारांखाली, तो अधिकार धरला जात नाही। याचं कारण कायदा सुस्पष्ट आहे।